बोला साहेब. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक गौरवशाली पर्वाची गाथा आता मोठ्या पडद्यावर. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश सत्तेला हादरवणाऱ्या ऐतिहासिक प्रतिसरकारच्या संघर्षावर आधारित पत्री सरकार 1942 या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन आणि संगीताची धुरा मनीष अनुसरकर यांनी सांभाळली आहे. त्यांच्या मते ब्रिटिशांविरोधातील ज्वलंत आणि प्रेरणादायी इतिहास या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. या चित्रपटात क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांती अग्रणी आणि असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या अद्वितीय शौर्यगाथेला प्रभावीपणे उजाळा देण्यात आला आहे. भगीरथी मोशन पिक्चर प्रस्तुत आणि विशाल गोविंदराव जाधव निर्मित पत्री सरकार 1942 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून इतिहासप्रेमींसह चित्रपट रसिकांचे लक्ष चित्रपटाकडे लागले आहे. बोला साहेब न्यूज चॅनलसाठी सुहास कांबळेसह अनुष्का. पत्री सरकार या चित्रपटाचा टीझर आज लॉन्च झालेला आहे. आज आदरणीय क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती आहे आणि 3 ऑगस्ट या दिवशी या चित्रपटाचा टीझर अनावरण होतो आहे. याचा खूप आनंद आहे आणि लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला हा चित्रपट येणार आहे. तर आपण सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन या चित्रपटाचा इतिहास अनुभवाल, रोमांचक आणि थरारक इतिहास अनुभवाल अशी खात्री वाटते आणि अशी अपेक्षाही करतो तुमच्याकडून की पत्री सरकार लवकरच तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला तो आवडेल. धन्यवाद. तो निर्मात्याचा प्रश्न आहे. चित्रपट बनवण्याचा जो खर्च आहे तो आपले निर्माते जे आहेत त्यांनी केलेला आहे. मी त्याच्या बाबतीत नव्हतो कारण त्यांनी मला क्रिएटिव्ह स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे मी कलात्मक स्वातंत्र्य बघत होतो आणि सर सगळा व्यावहारिक बाजू सांभाळत होतो. त्याच्यात डिप्लोमॅटिक उत्तर असं काही नाहीये. हे जे सत्य आहे ते आम्ही सरळ सरळ 2 भाग केले होते, व्यावहारिक भाग आणि कलात्मक भाग. कलात्मक भाग सांभाळला, सरांनी व्यावहारिक भाग सांभाळला. त्याच्यातील जे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या आयुष्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या, अनेक प्रसंग आले. पत्री सरकार या चित्रपटामध्ये आपण फक्त नाना पाटलांचं चरित्र नाही तर त्यांच्या अनुषंगाने येणाऱ्या पत्री सरकारशी संबंधित अनेक घटना आपण त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि अनेक घटनांची सरमिसळ, अनेक भावनांची सरमिसळ, अनेक रोमांचक आणि थरारक प्रसंग सुद्धा आपण याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांना आवाहन असं करेल की ह्या निमित्तानं आपल्याला आदरणीय क्रांतिसिंह नाना पाटलांचा आणि त्यांनी स्थापन केलेल्या पत्री सरकारचा ज्वलंत इतिहास अनुभवायला मिळेल आणि समजून घ्यायला मिळेल. इतिहासामध्ये 5-6 इतिहासाच्या पुस्तकांमध्ये किंवा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये 5-6 ओळीत संपणारा जो इतिहास आहे तो प्रत्यक्षात किती मोठा आहे, किती थरारक आहे याची जाणीव तुम्हाला हा चित्रपट बघताना जरूर येईल. बोला साहेब.